जालना शहराच्या विकासासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे। जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतरण झाल्यानंतरचा पहिला 463 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला। स्थायी समितीचे सभापती अशोक उर्फ लक्ष्मीकांत पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच बैठकीत या विकासाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली। या अर्थसंकल्पातून जालन्याला स्मार्ट सिटी बनवण्यावर भर देण्यात आला आहे। महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी आता पुण्याच्या धर्तीवर मालमत्तांचे फेर सर्वेक्षण केले जाईल आणि दुकान भाड्यात वाढ करून कडक वसुली केली जाणार आहे। शहराच्या स्वच्छतेसाठी आता ड्रोनद्वारे फॉगिंग आणि घंटागाड्यांवर GPS ट्रॅकिंगची यंत्रणा कार्यान्वित होईल। शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी मनपाच्या 100% शाळा आता सेमी इंग्लिश केल्या जाणार आहेत। पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी महापालिकेच्या ताफ्यात इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश असेल आणि वीज बिल बचतीसाठी स्वतःचे सोलर प्रकल्प उभारले जातील। तसेच जालनेकरांच्या मनोरंजनासाठी मोती तलावात पिकनिक स्पॉट आणि मुक्तेश्वर तलावात बोटिंगची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे। प्लास्टिक कचरा आणि अनधिकृत होर्डिंग्सवर आता कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। हा अर्थसंकल्प लवकरच अंतिम मंजुरीसाठी महासभेसमोर सादर केला जाईल असे सभापती अशोक पांगारकर यांनी सांगितले आहे। जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा जालना लाईव्ह।